पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात आज स्पष्ट सत्ता परिवर्तनाची घोषणा झाली आहे। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारताच नगरपालिकेवरील सत्ता भालके कुटुंबाच्या हातात पुन्हा एकदा घट्ट बसली आहे। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके ज्यांनी पंढरपूरच्या राजकारणात संघर्ष, विकास आणि जनदाराची भक्कम पायाभरणी केली, त्याच वारशावर आज प्रणिता भालके यांनी सत्तासूत्रे स्वीकारली आहेत। विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत आणि नानांच्या आठवणींना उजाळा देत प्रणिता भालके यांनी नगरपालिकेत प्रवेश केला। हा केवळ पदभार स्वीकार सोहळा नाही, तर पंढरपूरच्या राजकारणातील सत्तेच्या केंद्रबिंदूवर भालके कुटुंबाची पुन्हा एकदा पुनर्स्थापना असल्याचं स्पष्ट संकेत आहेत। निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने मिळवलेलं निर्णायक यश हे जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट मत आहे। नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी नूतन नगराध्यक्षांचे स्वागत केले, तर आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी सुद्धा आपापली पदे स्वीकारली। याआधी याच आघाडीच्या उज्ज्वला भालेराव यांनी 2.5 वर्ष नगराध्यक्ष पद भूषवलं होतं। आता प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सत्तेची पुढची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। रखडलेली विकासकामे प्रशासनावर पकड आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली राजकीय वर्चस्व अधिक मजबूत करण्याचं मोठं आव्हान आणि तितकंच मोठं उद्दिष्ट नूतन नगराध्यक्षांसमोर आहे। कार्यकर्त्यांचा दावा स्पष्ट आहे। नानांचा वारसा, जनतेचा कौल आणि सत्तेचा अनुभव यामुळे पंढरपूरच्या राजकारणात भालके कुटुंबाचं वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे। काय आव्हान आहे आता? तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। पंढरपूरच्या समस्या तुम्हाला माहीत आहेत, कोणत्या आता सुरुवात कुठून करणार तुम्ही? ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूर, तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या, रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या, तसंच स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या आणि सर्व समस्या सोडवण्याच्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे ऑलरेडी। तुमच्या आघाडीचे नगरसेवकांची संख्या कमी आहे, काय चॅलेंज वाटतात का, काय आव्हान वाटतं का काम करताना? नाही, मला आव्हान वगैरे काही वाटत नाही, कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत, समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत। सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत। कुठलाही गट तट पक्षपाती बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या, आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही। प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीसजण असतील। पंढरपूरचा विकास करण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचं काही नियोजन आहे का? आता सध्या केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार आहे, भाजपमध्ये जाचाल अशी एक चर्चा आहे। शिंदे गटामध्ये नाही, असं काही नाही आहे। सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथे बसवलेलं आहे। सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत। सध्या तर असं काही आमचं हे नाही आहे। सध्या पहिल्यांदा जे कामं स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत, त्याच्यासाठी भालके कुटुंबियाची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये काय राहणार आहे? सगळ्यांना समावेश असं घेऊन, सर्वांना सोबत घेऊनच इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद